गेल्या 4 वर्षातल्या वादावादी, मतभेद, टीकेनंतर शिवसेना भाजपने पुन्हा एकदा युती करण्याचा निर्णय घेतला। याच्या मागचं कारण तात्विक, धार्मिक किंवा निवडणुकीचे मुद्दे वगैरे हे अजिबातच नाही। एकमेकांच्या गैरसोयीची झालेली जाणीव हे याच्या मागचं एक महत्त्वाचं वास्तववादी कारण अशा स्वरूपाचं आहे। गैरसोयीची जाणीव याचा अर्थ शिवसेना भाजप युती म्हणून एकत्र राहू शकत नाहीत। युती म्हणून एकत्र जसे राहू शकत नाहीत तसे ते युतीशिवाय सुद्धा राहू शकत नाहीत। मग त्यातल्या त्यात कमी गैरसोयीचा मार्ग किंवा कमी त्रासाचा मार्ग त्यांनी निवडला आणि भाजपबरोबर युती केली। त्यातला एक भाग। दुसरा मुद्दा त्यातला असा की शिवसेनेला आणि भाजपला या क्षणाला दोघांनाही युतीची गरज आहे, पण ती शिवसेनेला अधिक आहे, कारण भाजपचा प्रसार हा देशव्यापी असल्यामुळे जर शिवसेनेने युती केली नसती तर त्या पक्षाला फुटीचा धोका होता। कदाचित एक मोठा गट, कदाचित नाही आणि ते त्या पद्धतीने भाजपची तयारीसुद्धा तशी सुरू होती असं म्हणता येईल। शिवसेनेचा एक मोठा गट हा कदाचित भाजपच्या गळाला लागला असता आणि मग शिवसेनेचा राजकीय आव्हान अधिकच गहिरं झालं असतं। तेव्हा हे वास्तव ओळखून शिवसेनेने भाजपसमोर मैत्रीचा हात पुढे केला। आपल्या ज्या काही तलवारी, आवेशपूर्ण भाषा वगैरे केलेली होती ते सर्व म्यान केलं आणि अखेर शरणागतीसारखी अवस्था पत्करून भाजपशी युती केली। शिवसेना इतके दिवस म्हणत होती की आम्ही मोठा भाऊ असू, समजा युतीचीच वेळ आली तर त्या मोठ्या भावाचं पदसुद्धा शिवसेनेला मिळालेलं नाही। धाकटा भाऊ म्हणूनच भाजपने त्यांना स्वीकारलेलं आहे आणि ते स्वीकारणं याची अपरिहार्यता शिवसेनेला जाणवली। एकेकाळी हे म्हणत होते की भाजपपेक्षा आम्हाला थोड्याशा जास्त जागा असायला हव्यात, ते सुद्धा भाजपने मान्य केलेलं नाही। मुख्यमंत्रीपदाचा आग्रह मान्य केलेला नाही। पूर्णपणे शरणागती पत्करून शिवसेनेला ही भूमिका स्वीकारावी लागली। वास्तविक जे राजकीय निरीक्षक आहेत, राजकारणात थोडेसे जे अभ्यासक आहेत, त्या प्रत्येकाला माहीत होतं, प्रत्येकाला जाणवत होतं की शिवसेनेवरती अशीच वेळ येणार, त्यांना युती करावीच लागेल। लोकसत्तेने गेल्या वर्षी 11 फेब्रुवारीला तशा स्वरूपाची बातमीसुद्धा दिलेली होती, पण तरीसुद्धा शिवसेना शूरत्वाचा, वीरत्वाचा, वीरश्रीचा आव आणत राहिली आणि ते सगळं त्यांना शेवटी ते सोडून द्यावं लागलं। हा मला असं वाटतं की राजकारणाने तत्त्व किंवा जे काय त्यांची भूमिका होती त्याच्यावरती पूर्णपणे केलेली मात आहे आणि ही मात ही शिवसेनेपुरती जरी यशस्वी होत असली तरी युती म्हणून त्या यशाच्या विषयी मला वाटतं निश्चित साशंक राहायला हवं। कारण इतक्या टोकाला तुम्ही गेल्यानंतर पुन्हा मागे येऊन जेव्हा युती करता तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा असू शकतो की तुम्ही मतदारांना गृहीत धरता। मतदारांना इतकं गृहीत धरणं चुकीचं ठरेल। राजकारणामध्ये 2+2 असं कधी 4 होत नाही। त्यामुळे शिवसेनेने कागदोपत्री जरी युती केलेली असली तरी तळागाळातले शिवसेनेचे कार्यकर्ते, रस्त्यावरचे कार्यकर्ते जे पूर्णपणे वीरश्रीयुक्त वातावरणामध्ये भारित झालेले होते, ते पूर्णपणे आपली राग, आपली ईर्ष्या, आपल्या प्रेरणा मिटवून भाजपसाठी काम करतील अशी शक्यता वाटत नाही। त्यामुळे याचा परिणाम जेवढा वाटतो तितका सहजपणे सेना भाजपला होईल असं दिसत नाही।